नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सगळे सध्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेची तयारी करतो आहोत. तुम्ही बघितलं असेल माझ्या चॅनलवर तुम्हाला या परीक्षेतनं घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. परीक्षेची तयारी करतो तेव्हा अभ्यास तर तुम्ही करतच असता, पण त्याच्यासोबत प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस सुद्धा करत राहा. कारण खूपदा अभ्यास आपण करत राहतो आणि प्रश्न सोडवायचे राहून जातात. तसं करू नका. आणि हा अभ्यास करता करता तुम्हाला जर चॅप्टर वाईज प्रश्न हवे असतील तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकातनं पूर्ण चॅप्टर वाईज प्रश्न मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते. 6वीचं सायन्सचं पुस्तक. ठीक आहे. चला मग आज बघूया आपण प्रश्नपत्रिका 2023 मधनं घेतलेला प्रश्न सोडवतो आहे. प्रश्न बघा काय आहे. बगळे म्हशीच्या पाठीवर बसतात कारण तिची कातडी जाड असल्याने तिला बगळे पाठीवर आहेत हे कळत नाही. बगळ्याचे पाय लांब असतात. बगळा हलका असतो. म्हशीच्या हालचालीमुळे बगळ्याच्या अन्नाची सोय होते. काय वाटतं तुम्हाला याचं उत्तर काय असू शकेल? अतिशय क्लिअर उत्तर दिलेलं आहे पहा. संदर्भ मी इथे दिलाय तुम्हाला. इयत्ता 4थीचं जे परिसर अभ्यास नावाचं पुस्तक आहे आपलं बालभारतीचं, 4थीच्या अभ्यासक्रमातलं. तिथे माहित आहे का तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुमच्या लक्षात आहे ना, आपल्याला 4थी 5वी आणि 6वी तिन्हीचा अभ्यास करायचा आहे. 4थीच्या पुस्तकातनं आपल्याला 10% क्वेश्चन्स येणार आहेत. 5वीच्या पुस्तकातनं 20% आणि 6वीच्या पुस्तकातनं 60%. ठीक आहे. आणि 10% जे राहिलेले प्रश्न आहेत ते जनरल सायन्सचे, सामान्य विज्ञानाचे. आहे ना लक्षात? इतका मस्त अभ्यास करायचा आहे. आणि इथे डायरेक्टली या पॅराग्राफ मध्ये पूर्ण दिलेलं आहे पहा. तर इथे अशी गंमत होते की म्हैस चरत असते तेव्हा ती इथून चालते या गवतातनं, आणि गवतामध्ये खूप किडे असतात. ते त्या म्हशीच्या चालण्यामुळे असे उडतात आणि ते उडलेले किडे बगळा आरामात खाऊ शकतो. मज्जा आहे की नाही? तर असं हे प्राणी एकमेकांना मदत करतात. येते लक्षात? तर असे बरीच उदाहरणं आहेत निसर्गामध्ये जिथं दोन प्राणी एकमेकांना मदत करतात, ज्याच्यामध्ये दोन्ही प्राण्यांना कधी कधी फायदा असतो, कधी एका प्राण्याला काही तोटा नसतो, दुसऱ्या प्राण्याला फायदा असतो. जसं की इथे म्हशीला काही प्रॉब्लेम नाहीये पाठीवर बगळा बसला तर, हो की नाही? पण बगळ्याला मात्र छान पटकन पटकन किडे खायला मिळतात. तसं दुसरं एक उदाहरण सांगते तुम्हाला. मगर असतं ना, मगर तिचं खाणं झाल्यावर अशी आ करून बसते आणि मग पक्षी तिच्या दातातले जे उरलेलं सगळं असतं ते खातो. त्याच्यात मगरीचा फायदा असा होतो की तिचे दात स्वच्छ करून मिळतात आणि पक्ष्याला फायदा असा होतो की त्याला खायला मिळतं. येते लक्षात? तशी बरीच उदाहरणं असतात निसर्गात जिथे दोन सजीव एकमेकांना मदत करतात. झाडं असतील दोन, किंवा एक झाड एक सूक्ष्मजीव असेल, किंवा आता जसं हे पक्षी आणि हा सस्तन प्राणी आहे. येते लक्षात? अशा प्रकारचे मस्त असतं हे खूप. हे वाचा आणि लक्षातही ठेवा. हा चला मग आता उत्तर ई येईल याचं. म्हशीच्या हालचालीमुळे बगळ्याच्या अन्नाची सोय होते. राईट? तर ऑप्शन ई याचं बरोबर उत्तर असणार आहे. इथे आजचा व्हिडिओ मी थांबवते आहे. इथे माझा मेल आयडी पण शेअर केला आहे, व्हॉट्सअप नंबरही आहे आणि कमेंट सेक्शनही आहे. तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू.